Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की MSBTचे जे मुलं आहेत म्हणजे डिप्लोमाचे, तर त्यांचा रिझल्ट आहे तो कधी लागणार आहे, त्याचबरोबर तुमचं नेक्स्ट अकॅडमिक सेशन जे आहे ते कधी सुरू होणार आहे, तसेच कॉपी केस संबंधी ज्या विद्यार्थ्यावरती कॉपी केस झालेले आहेत त्याच्याबद्दल पण मी डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। ठीक आहे, पहिला मुद्दा हा आहे की एक्झाम तर आपली झालेली आहे, त्याच्यानंतर आता रिझल्ट कधी लागेल। विद्यार्थी मित्रांनो, अकॉर्डिंग टू अकॅडमिक कॅलेंडर त्यांनी रिझल्टची डेट जी आहे ती दिलेली आहे 3rd वीक ऑफ जून। आता तुम्ही कॅलेंडरवरती जर पाहिलं 3rd वीक ऑफ जून म्हणजेच किती तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट लागेल, तर 15 ते 20 जूनच्या दरम्यान तुमचा रिझल्ट लागेल, है ना, किंवा 20 जूनच्या आसपास तुमचा रिझल्ट लागेल असं म्हटलं तरी काही हरकत नाही। आता जसेच आपल्याला रिझल्टची डेट डिक्लेअर होईल तसं मी आपल्या चॅनलवरती तसं सांगेलच तुम्हाला की कोणत्या तारखेला तुमचा रिझल्ट लागणार आहे। ठीक आहे, होपफुली सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा चांगला लागेल। ठीक आहे, आणि आता राहिला प्रश्न हा की पुढचं अकॅडमिक सेशन कधी सुरू होणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं अकॅडमिक सेशन सुरू होणार आहे 15 जुलैपासून। ठीक आहे, 15 जुलैपासून तुमचं अकॅडमिक सेशन सुरू होणार आहे। ठीक आहे, त्यामुळे तुमच्याकडे 1.5 महिना आहे, जवळपास 1.5 महिना एन्जॉय करा। आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तर एखादं पुढच्या सेमिस्टरचे जे बुक आहेत त्याचा सिलेबस वगैरे ॲटलिस्ट थोडंफार तरी रीड करा। ते नसेल जमत तर एखादा विषय जर तुम्हाला अवघड वाटत असेल किंवा तो बॅक राहणार आहे असं जर वाटत असेल तर त्याचा स्टडी करा, बट वेळ वाया घालवू नका। आता जे विद्यार्थी सेकंड इयरला होते त्यांचं तर इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुरू आहे 1.5 महिन्याचं, है ना, त्यांना तर विषयच नाही। जे फायनलला होते त्यांना डायरेक्ट सेकंड इयरची तयारी करायची आहे, है ना, डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे इंजिनिअरिंगला। ठीक आहे, तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती व्हिडिओची सिरीज सुरू करणारच आहे की डायरेक्ट सेकंड इयरला रजिस्ट्रेशन कसं करायचं, व्हेरिफिकेशन कसं करायचं, त्याचा व्हॉट्सअपचा ग्रुपही बनलेला आहे। तसेच आपलं सेकंड इयर आपलं फर्स्ट इयरचाही ग्रुप बनलेला आहे, तो ग्रुप जॉईन करून घ्या, है ना, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढे चालून त्यावरती अपडेट्स येतील। ठीक आहे, आता हे झालं रिझल्ट संबंधी आणि अकॅडमिक सेशन कधी सुरू होणार आहे त्याच्याबद्दल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे विद्यार्थी यावर्षी नवीन ॲडमिशन घेतील त्यांचं अकॅडमिक सेशन जे आहे हे सुरू होणार आहे बघा नवीन मुलांचं अकॅडमिक सेशन सुरू होणार 12 ऑगस्टपासून। ठीक आहे, तर 12 ऑगस्टपासून त्यांचे नवीन जे मुलं यावर्षी ॲडमिशन घेतील त्यांचं अकॅडमिक सेशन सुरू होणार आहे। आणि आता बघा आपण तिसरा मुद्दा बघणार आहे की कॉपी केसवाल्या विद्यार्थ्यांचं काय। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कॉपी केसची नोटीस दिलेली असेल आणि तुम्हाला 7 तारखेला जर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं असेल, है ना, तिथे जाऊन तुम्हाला इन्क्वायरी सेंटरला तुम्हाला तिथे जाऊन तुमच्याबद्दल इन्क्वायरी करतील। तुमचे डॉक्युमेंट जे आहेत, तुमचे ॲन्सर शीट आहे, दुसरे ॲन्सर शीट दिलेली असेल तुम्हाला तर दोन्ही ॲन्सर शीट त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही 7 तारखेला ज्या वेळेस तुमच्या इन्क्वायरी सेंटरवरती जाल त्यावेळेस जाताना तुम्हाला जे काही रिॲलिटी आहे ती सांगायची आहे। ठीक आहे, त्यानं काय होतं, तर आता तुमच्या समोर 3 फॅकल्टीची टीम बसलेली असते, जज म्हटल्यासारखं, आहे ना, आणि त्या ठिकाणी तुम्हाला इन्क्वायरी जर जेन्युअनली खरंच तुम्ही काही कॉपी केलेलं नसेल, है ना, तर अशा वेळेस तुम्ही सुटू पण शकता त्यातून, है ना। आता काही विद्यार्थी म्हणतात की मी जातच नाही इन्क्वायरी सेंटरला 7 तारखेला, जर तो गेला नाही म्हणजे ऑटोमॅटिकली त्याला कॉपी केस झालेली आहे हे मान्य आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे कॉपी केस सेंटरवरती जाऊन तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन म्हणजे त्यांनी जे विचारतील ते तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे। ठीक आहे, आता यावेळेस बघा लास्ट टाईमला काय होतं 1+0ची कॉपी केसची काय होती पनिशमेंट होती। ठीक आहे, आता यावेळेस मे बी 1+1 असू शकते, है ना, 1+0 तर नसायला पाहिजे, है, बट बघू आता तुम्हाला तुमचे लेटर जे कॉपी तुम्ही ज्यावेळेस इन्क्वायरी सेंटरला जाता त्यावेळेस तुम्हाला तसं लेटर भेटेल, त्याच्यावरती मेन्शन केलेलं असेल की तुमची कॉपी केस ही किती याच्यासाठी झालेली आहे। 1+1 असेल तर पुढचं सेमिस्टर आणि हे आताचं सेमिस्टर पूर्ण बॅक राहील तुमचं आणि पुढचं सेमिस्टर तुम्हाला एक्झाम देता येणार नाही, है ना,
तर 1+0 म्हणजे काय, तर हे सेमिस्टर फक्त करंटवालं बॅक राहील, पुढचं सेमिस्टर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारची पनिशमेंट तुम्हाला मिळते. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. तर आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही इन्फॉर्मेशन असेल तर. ठीक आहे. थँक्यू.